पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक सुरू झालेली आहे। नामनिर्देशन पत्रासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची सविस्तर माहिती घेऊयात। सर्वात प्रथम आपल्याला नामनिर्देशन पत्र हे तुमच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून म्हणजे तहसील ठिकाणी भेटून जाईल। तुमचे वय वर्ष 21 वर्ष असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला वयाचा दाखला म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं मतदान कार्ड आणि मतदार यादीत ज्या ठिकाणी नाव आहे त्या मतदार यादीच्या पानाची झेरॉक्स, आधार कार्ड, अपत्याचे स्वयं घोषणापत्र, शौचालयाचे स्वयं घोषणापत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणतेही येणे बाकी नसल्याचा दाखला, मत्ता व दायित्व स्वयं घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबत विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, नवीन खाते काढलेल्या बँकेची पासबुक झेरॉक्स, मत्ता व दायित्व स्वयं घोषणापत्र म्हणजेच प्रॉपर्टी तुमच्या नावावर किती आहे त्याबाबतची माहिती देणारे पत्रक आणि पासपोर्ट साईज फोटो। राखीव जागेवर निवडणूक लढवणार असाल तर जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेली टोकन, राष्ट्रीय राजकीय नोंदणीकृत पक्षातर्फे फॉर्म भरला असेल तर पक्षाचा एव्ही फॉर्म। अशा प्रकारे तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्र आहेत। ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला हवी असतील तर mygrambpanchayat.com यावरती जा। तुम्हाला ही संपूर्ण कागदाची लिस्ट त्याचबरोबर जी काही स्वयं घोषणापत्राचे नमुने आहेत ते सुद्धा तुम्हाला mygrambpanchayat.com वरती पाहायला भेटतील।